नमस्कार मित्रांनो. आज आलोय दानोळीमध्ये आलोय. आपल्या मागे गाडी बघता 81-23-123 बंडाभाऊ खिलारी यांची गाडी आहे. आज त्यांच्या घरी आलोय. बरेच दिवस मित्रांनो सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की बंडाभाऊ अजून पट्ट्यावर काय येत नाहीत, गाडीत का बसत नाहीत आणि गाडीत न बसण्यामागचं काय खरं कारण आहे. त्या बंडाभाऊनी कायमची रिटायरमेंट घेतल्या हेच बघण्यासाठी आज त्यांना डायरेक्ट अचानक भयानक भेटायला आलोय. बंडाभाऊंची गाडी तर आहे घरात आणि बंडाभाऊ पण नक्कीच घरात असणार. बघूया या बंडाभाऊ आहेत काय, या माझ्याबरोबर. बंडाभाऊ तर आहेत बसल्यात. बंडाभाऊ नमस्कार. नमस्कार. काय निवांत बसलाय? काय 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 नाही, बरेच दिवस झालं कुठं पट्ट्यावरती दिसत नाही, काय नाही. म्हटलं बघावं काय करायला काय घरी. आहे की जर काय काय मग काय नाही, बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत की बंडाभाऊ कुठे येणार काय नाहीत. म्हटलं त्याबद्दल जरा असं भेटायचं होतं म्हणून आलो. एक मिनटं माईक लावतो. तर मित्रांनो, बंडाभाऊ तर आहेत घरी आणि जी तुमची प्रश्न आहेत, जी प्रत्येकाच्या मनात शंका आहे की बंडाभाऊ कुठे गेल्यात, मैदानात दिसत नाहीत, गाडीत बसल्या दिसत नाहीत. तुम्ही प्रत्येक व्हिडिओला सारख्या कमेंट करताय. म्हणून आता सकाळी वाजल्यात बरोबर 9 वाजता. आपण म्हटलं त्यांनी कुठं बाहेर जायच्या आधी त्यांची गाडी घेतलेली बरी, म्हणून आलो आज बंडाभाऊंना भेटायला. तर बंडाभाऊ काय नेमकं एवढी विश्रांती मागचं काय कारण? ह्या 2-3 महिन्याच्या मागं दिवाळीच्या टायमाला 2-3 वेळा पडलेलो. त्याला भरपूर लागलेलं, पाठीत लागलेलं आणि जरा मणक्याचा त्रास होता. बरं. डॉक्टरने बी विश्रांती घ्यायला सांगितलेली की 2 महिने विश्रांती घ्यायला सांगितलेली. म्हणजे त्या लाटाच्या लाटाच्या मैदानाला बागणी येऊन गाडी चढली ना शानूरची, त्यावेळेला पाठीत लागलेलं. त्यानंतर त्रास होताच, त्याला बी जरा दुखापत जास्त झाली आणि परत त्यानंतर त्यानंतर थांबलो जरा 2-3 महिने. म्हणजे काय नेमकं झालं म्हणजे कमरत मणक्याला गॅप पडलेला. घ्यावंच पडलेला. म्हणजे डॉक्टरांनी मग काय डॉक्टरने 2 महिने तर विश्रांती घ्यायला सांगितलेलं. मला सांगितलेलं काय हे सारखं अपघात घडणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. कारण की हे काय चालत, हे बैलगाडी शर्ती आहेत म्हणल्यावर पडापडी होणार, चालणार, लागणार. परत जरा डॉक्टरांनी ह्या पोटी गडबड करू नका म्हणून सांगितलेले, त्यासाठी थांबलेलो. आता शर्यत क्षेत्रात अशी चर्चा चालू आहे की बंडाभाऊने रिटायरमेंट घेतली, आता येणार नाहीत परत. काय कुठपर्यंत खरं आहे किंवा काय? नाही, डॉक्टरने 2 महिने सांगितलेली, मी 1 महिन्याच्या आताच घेतलाय. पण आता यात्रा चिंचणी यात्रा झाल्यानंतर चालू करणार. आता परत मग येणार. तर कुठल्या असं मैदानाला याल किंवा काय असं काय? तुमची चाहते जे आहेत की नाही, म्हणजे बरेच जणांची फोन येते, मला भरपूर कमेंट येतात. मला भरपूर फोन येतात केव्हा चालू करणार, काय करणार. परवा इथे प्रचारला गेलतो साहेबांच्या, टोपकर साहेबांच्या. त्याला भरपूर पोरांनी विचारलेत, त्यांना मी सांगितले लवकरच येणार. बरोबर. म्हणजे एकंदरीत बंडाभाऊंचा कमबॅक लवकरच आहे मित्रांनो, लवकर. बंडाभाऊ, या ज्या सगळ्या दुखापती होत्या, यात एक सगळ्यात मोठी दुखापत झाली ती टाकायला. साहेबांचा, टोपकर साहेबांचा बैजा ब्रेक फेल होतो. काय किस्सा घडलेला तो नेमकं? गाडी जाताना आमची मोहरच होती. ज्याला जाताना झाड होतं तिथं, मागल्या कुठल्या तर गाडीने एक झाड मोडलेलं. परत झाड मोडल्यानंतर खुट्टा, एक गुडघ्यावरच खुट्टा राहिलेला त्याला. आणि ते लवचिक स्प्रिंगच राहिलेला ते. आणि त्यावर येताना गाडी तो हे दिसला नाही, झाड म्हणजे हे दिसलं नाही, ते दिसलं नाही, ते बुंदा दिसला नाही. त्यामुळे झाडाचं फक्त कणा, बाहेरल्या साईडची जी कुणी आहे ती तटली. त्याला तटल्यामुळे स्प्रिंग झाले का, हे झाले का, गाडी उचलली एकदम. उचलल्यावर गाडी पलटी झाली. पलटी झाल्यावर दांड्या धरलो मी. भरपूर प्रयत्न केलो वर यायचा, पण काय याला ते रस्ता त्यावेळेला कसा होता, डांबरी नव्हता, तो खालीवर होत. त्यामुळे वर आल्यावर गाडी आणि हे व्हायची, आदळायची. त्यामुळे ते शेवट हात भेंडळल्यावर मग सोडून दिलो गाडी. सोडून दिल्यानंतर गाडी मागली, मला वाटलं मागली गाडी बाजूला जाईल, त्या गाडीचा कणा धडकला. त्याला भरपूर लागलेलं.
हे सगळं प्रत्येक वेळेला लागालागी होत्या हे ह्याच्यामध्ये बैल मालकांचं काय सहकार्य असते दवाखान्यासाठी काय स्वतःचं म्हणजे तुम्ही हे करताय का कसं काय असते त्यात? म्हणजे माझी प्रत्येक मालक गाडीवानासोबत हे मी एक घटना सांगतो घडतात. बा. हां. माझी मालकं जी आहेत हं. त्यांनी तर मला काय आजपर्यंत कुठल्याही गोष्टीला काय करून करू दिलं नाहीत. म्हणजे दवाखान्याचा खर्च असू दे किंवा कुठलीही गोष्ट. बरं. ज्यांची मी गाडी आणल्या आणि हं. असं लागलंय, होय. मग कुणीच मला म्हणजे असा 1 रुपया घालू दिला नाही. सगळ्यांनी खर्च घालला. काय अडचण नाही. म्हणजे मालक लोकांनी बरं. हे वारंवार होणारा अपघात ह्याच्यातनं असं कधी भीती निर्माण होत नाही कारण की परत आज पडलोय उद्या बसू शकेन की नाही असं काय कधी? तसं काय नाही. मी लागलेल्या 8 दिवसात गाडीत बसलोय. परत डॉक्टरांनी भरपूर मला काय ते आमचे डॉक्टर आहेत ते देशमुख डॉक्टर फॅमिली डॉक्टर झाल्यात. हां. त्यांनी कसं आहे त्यांनी सांगितलेलं आहे ह्या पोटी ह्या हलगर्जी ही पण टाकं असलं तर चालतंय म्हणतात. हं, हं. ह्या बाबतीत तू आता हे करू नकोस. बरं. विश्रांती रिस्क घेणं घेऊ गरजेचं. नकोस ह्या बाबतीत एवढं सांगतो म्हटलंय. हं. त्यामुळे थांब. बरोबर. कारण काय हे बिनब्रेकच्या गाड्या थांबल्या तर होय. आपल्या हां. नाहीतर काय गॅरंटी नाही पुढं कुठं जाऊन अडकल. होय. शर्यत क्षेत्राबद्दल आणखी काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना तुमच्या चाहत्यांना? काय शर्यत क्षेत्र कसं आहे? शेत करून घेतलं तर भरपूर चांगलं आहे. बरं. आणि तेवढं बाद बी आहे. बरोबर. तर मित्रांनो बंडाभाऊ काय इतके दिवस आले नव्हते आणि याच्यामागचं काय कारण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्यात तर बंडाभाऊंचं लवकरच कमबॅक होणार आहे आणि कुठल्या मैदानाला येतील बंडाभाऊ त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती आपल्याला बघायला मिळते किंवा आपल्या चॅनलवरती तुम्हाला याच्याबद्दल माहिती बघायला मिळेल. बंडाभाऊ आता काय जास्त आपण चर्चा करायला नको कारण की परत लवकरच एक आपण मोठी मुलाखत घेऊया आणि तुमची मुलाखत ही त्यांना प्रेक्षकांना तुमच्या चाहत्यांना बघणं जास्त आवडीचं आहे त्यासाठी नमस्कार.